गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण डायमेन्शन पाहिले की डायमेन्शन काय असतं फिजिकल क्वांटिटीच्या. डायमेन्शनचं एकदम साधा सिंपल मिनिंग म्हणजे काय की तुम्ही डिराईव्ह क्वांटिटीमध्ये त्याच्या युनिटमध्ये फंडामेंटल युनिट कसे इन्क्लूड आणि किती इन्क्लूड झालेत ते एक्सप्रेस करण्यासाठी आपण डायमेन्शन यूज करतो. डायमेन्शन आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये यूज करतो आणि मॅक्झिमम टाईम डायमेन्शन इज इन टर्म्स ऑफ लेंथ, मास, लेंथ अँड टाईम. ओके, आज आपण त्याचा एक प्रॉब्लेम बघणार आहे जो तुमच्या नोटबुकमध्ये मी दिला आहे. नोट्समध्ये 4th नंबरचा प्रॉब्लेम आहे. लास्टमध्ये IMP क्वेश्चन्समध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये 4th नंबरचा प्रॉब्लेम. त्याच्या 3rd नंबरचा प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्क असेल. 3rd ट्राय करा, जमला नाही मला विचारा, मी सांगेल तुम्हाला, पण ट्राय करा एकदा. एन इलेक्ट्रॉन विथ चार्ज, 4th नंबरचा प्रॉब्लेम काय, एन इलेक्ट्रॉन विथ चार्ज, एक इलेक्ट्रॉन आहे ज्याचा चार्ज दिला आपल्याला, इलेक्ट्रॉन विथ चार्ज, चार्ज काय दिला आहे ई. ओके, एंटर्स अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, एक मॅग्नेटिक फील्ड अशी हे येणार आहे जे हे नंतर मॅग्नेटिक फील्ड चॅप्टरमध्ये होईल जे, पण एक जस्ट डायमेन्शन पाहतो आपल्या याच्यासाठी डायरेक्शन बिरेक्शन काही इम्पॉर्टंट नाही. मॅग्नेटिक फील्ड आहे, एक इलेक्ट्रॉन आहे तो एंटर करतो आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये. एंटर्स अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी, मॅग्नेटिक फील्ड दिली त्यांनी बी बार. ओके, चार्ज दिला ई, मॅग्नेटिक फील्ड बी बार दिला आहे. विथ अ व्हेलॉसिटी, इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी विथ अ व्हेलॉसिटी व्ही, velocity is equal to v. ओके, परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. एक इलेक्ट्रॉन आला त्याची व्हेलॉसिटीचे डायरेक्शन कसं आहे, तो एंटर करतो मॅग्नेटिक फील्डमध्ये कोणत्या डायरेक्शनला, परपेंडिक्युलर, म्हणजे याचे डायरेक्शन 90 असेल, तर दोघांमधला अँगल का असेल 90 असेल. ओके, आता आपल्याला त्याच्याशी काही एवढं डिलिंग नाही करायचं आहे. आता तो कोणता फोर्स आहे का असेल ते मॅग्नेटिक फील्ड चॅप्टरमध्ये पाहू. बट या प्रॉब्लेममध्ये पुढे दिलं आहे द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स ऑन चार्ज, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्डमध्ये एंटर करेल, ज्यावेळेस तो इकडं कुठंतरी असेल मूव्ह होत होतो, त्याच्या डायरेक्शन कसं असेल इट डझंट मॅटर नाऊ फॉर अस. ओके, ज्यावेळेस तो मॅग्नेटिक फील्डमध्ये असेल त्यावेळेस त्याच्यावर एक फोर्स ॲक्ट होतो. त्यांनी त्याची मॅग्निट्यूड दिलं इथं. मॅग्निट्यूड म्हणजे काय सर, आता तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे वेक्टरमध्ये शिकणार आहोत. मॅग्निट्यूडमध्ये एवढं लक्षात ठेवा फक्त काहीतरी व्हॅल्यू 1 2 3 4 5 6 असं काहीतरी व्हॅल्यू असेल, देर इज नो डायरेक्शन. ओके, आपल्याला फक्त फॉर्म्युलाशी लेन देणे. त्यांनी फॉर्म्युला दिला आहे बी ई व्ही वेक्टर नाही. विचारलं काय, ऑब्टेन डायमेन्शन ऑफ बी, बीचे डायमेन्शन आहे. आता लुक हिअर, हा काय आहे फोर्स, फोर्सची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे मास इंटू ॲक्सेलरेशन, सो वी कॅन फाइंड डायमेन्शन ऑफ फोर्स, आपण फाइंड करू शकतो. बीचे मला डायमेन्शन फाइंड करायचे. ई चार्ज आहे, चार्जची डेफिनेशन माहिती आहे मला, चार्जचं डायमेन्शन माहिती आहे, कालच आपण फाईन केलं तर परत एकदा फाईन करून दाखवेल मी. त्याचे डायमेन्शन माहिती आहे, व्हेलॉसिटीचे डायमेन्शन मला माहिती आहे. मला काढायचे बीचे डायमेन्शन. फक्त काय करायचे आहे हे लक्षात ठेवा, बाकी यांचे डायमेन्शन तुम्ही नंतर शिकणारच आहात, परत होणारच आहे. ज्यावेळेस एखादा इक्वेशन दिलं असेल किंवा एखादा फॉर्म्युला दिला असेल तुम्हाला, सपोज ज्यावेळेस एखादा फॉर्म्युला दिला असेल आणि तुम्हाला एक त्याच्यामधून एका क्वांटिटीचे डायमेन्शन विचारलं असेल तर काय करा, त्या क्वांटिटीला एका साईडला सेपरेट ठेवा आणि पूर्ण टर्म त्याच्या इक्वल टूमध्ये ठेवून द्या. इथं बीचं विचारलं आहे, सो मी काय करेन, हा फोर्स डायरेक्टली लिहितो आहे मी अपॉन ई व्ही, चार्ज इंटू व्हेलॉसिटी इज इक्वल टू बी. काय केलं, दोघांना मी या साईडला आणलं, तिकडं मल्टिप्लाय करतो, तिकडे इथून डिवाईड करते. याला आपण असं लिहू शकतो B इज इक्वल टू फोर्स अपॉन ई व्ही. RHSला LHS केलं. मला डायमेन्शन फाईंड करायचे आहे, सो मी याला डायमेन्शनच्या टर्म्समध्ये लिहितो. आता
दिसतंय का? ओके, क्लिअर. डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एफ अपॉन डायमेन्शन ऑफ ई इंटू डायमेन्शन ऑफ वी. दिस इज अवर इक्वेशन फर्स्ट. थोडा लंबा जाएगा एक प्रॉब्लेम. आता मी काय करेल, फोर्सचं डायमेन्शन फाइंड करेल, पुट करून देईल. चार्जचं फाइंड करेल, पुट करून देईल. व्हेलॉसिटी फाइंड करेल, पुट करेल आणि त्याला कॅल्क्युलेट करून देईल. ओके, प्रॉब्लेम्स तुमच्या नोटबुकमध्ये क्लिअरली सॉल्व करून दिला आहे. म्हणजे शॉर्टमध्ये सॉल्व केला होता क्लिअरलीपेक्षा. फॉर डायमेन्शन ऑफ फोर्स, ओके, वी नो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. डेफिनेशन पाहिजे तुम्हाला. याचे मी युनिट फाइंड करेल. मास ॲक्सेलरेशनचे युनिट डेफिनेशन काय? व्ही अपॉन टी. व्हेलॉसिटी अपॉन टाईम. काय? व्हेलॉसिटी अपॉन टाईम. सो फोर्स इज इक्वल टू मास अपॉन टी इंटू व्ही. मी लिहू शकतो. टीला मी इथे लिहिलं, व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय? त्याला जोपर्यंत बघा कोणताही क्वांटिटीचे डायमेन्शन फाईन करायचं असेल, त्याला जोपर्यंत तुम्हाला एक्सप्रेस करता येईल ना तोपर्यंत एक्सप्रेस करायचं. त्याला तो फायनली ना फंडामेंटल क्वांटिटीमध्ये एक्सप्रेस होतो. व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय? हा तुमचा मास आहे. ओके, तो टी याला कॅपिटल एमने दाखवू म्हणजे तुम्हाला मीटरने वाटणार तो. आता व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय? व्हेलॉसिटीची डेफिनेशन येते डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे. आता सध्या डिस्टन्स ठेवा. डिस्टन्स अपॉन टाईम हा तुमच्या डिस्टन्सच्या एस, हा टी. डिस्टन्स एसने दाखवतात आपल्याकडे कायनेमॅटिक्समध्ये. एस ऑर एक्स, सिंगल डिस्टन्स. आता याचे युनिट लिहिली मी इथं आणि त्याच्यावरून डायमेन्शन लिहिलं. याचे युनिट काय येईल? मासचे युनिट के जी, टाईमचे युनिट सेकंड. आता याचे युनिट मल्टिप्लाय नाही, हां गॅप दिली तर मी. याचं काय मीटर आणि इकडे काय सेकंड. याला आता रिअरेंज करतो आहे मी. के जी मीटर सेकंड स्क्वेअर. दिस इज द युनिट ऑफ फोर्स. सो from this we can write dimension of force is equal to mass 1, meter 1 and time -2. This is equation second. हे झालं फोर्स. लुक ॲट दिस. आपल्याला काय पाहिजे? इलेक्ट्रॉन पण चार्जचं पण पाहिजे, व्हेलॉसिटीचं. आता मी चार्जचं घेतो. फॉर चार्ज असं लिहिण्यापेक्षा डायरेक्टली लिहितो मी. ओके, याच्यासाठी काय करेल मी? वी नो करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असतो की किती वेळेमध्ये किती चार्ज फ्लो झाले एका वायरमधून. त्यावेळेस म्हणलं आपण की एवढं करंट फ्लो झाला. ओके, सो चार्ज इज इक्वल टू, चार्ज ईने दाखवला आहे तो मी ई घेतो त्याला. चार्ज इज इक्वल टू, याला लागले असं ठेवा, टाईम इकडे येईल, टाईम इथे येईल तर दोघांचे मल्टिप्लिकेशन होईल. करंट इंटू टाईम. डायरेक्टली घेतला मी. करंट आपण आयने दाखवतो. टी स्टँड फॉर टी. आता याचे युनिट घेईल मी. याला युनिट इन टर्म्स ऑफ युनिट लिहिल. तिथं दिसतंय का नाही काय माहिती. इन टर्म्स ऑफ युनिट लिहिल मी. हा तुमचा ॲम्पियर, हा तुमचा सेकंड. गॅप दिला मध्ये, मल्टिप्लिकेशन युनिट निघाला त्याच्या. आता मी याचे डायमेन्शन लिहिल. डायमेन्शनमध्ये मास दिसतंय का? 0. लेंथ मीटर काही दिसत नाही. ओके, सेकंड दिसतोय. सो T⁻1. ॲम्पेअरसाठी I⁻1. याला शॉर्टमध्ये लिहिताना TI दोनच घ्या, बाकीचे 0 म्हणून मी लिहू केले. इक्वेशन नंबर
नेक्स्ट व्हेलॉसिटीसाठी काय, फॉर व्हेलॉसिटीची डेफिनेशन माहिती आहे मला, डिस्टन्स अपॉन टाईम. आताच घेतले मी. युनिट काय लिहायचं, डिस्टन्स अपॉन टाईम, तर युनिट लिहायचं मीटर पर सेकंड. सो याचं डायमेन्शन येतं, मास तर नाही आहे घेणार नाही मी, लेन्थसाठी 1 आणि टाईमसाठी पण 1. ओके, हा 1 लिहिला किंवा नाही लिहिला काही नाही फरक, m⁻1 असेल तो. हां, तिथं कोणी नसेल तर 0 लिहा, अदरवाईज टर्म लिहूच नका. इक्वेशन नंबर 4. आता काय करेल, पुट इक्वेशन 2, 3, 4 इन इक्वेशन फर्स्ट. 2, 3, 4 in equation first. B is equal to dimension of force mLT raised to -2. Dimension of खाली, dimension of charge Ti, dimension of velocity Lt. बस याला कॅल्क्युलेट करताना काय, दोघं ब्रॅकेटवरती मल्टिप्लाय किंवा याचे मल्टिप्लिकेशन होईल. आधी हा राहील तुमच्या m, हा Lt-2, खाली दोघांचे मल्टिप्लिकेशन होतं आहे L तर सिंगल आहे, L ॲज इट इज आहे. ओके, नंतर T घेणार मी, आधी T² घेतला मी, कारण इथं पण T आहे, इथं पण T आहे, आणि फायनली काय आहे I. मल्टिप्लिकेशन करता वरच्यांची ॲडिशन होईल, सेम टर्म असतील तर. हां, सेम टर्मसाठी हां तुमच्यावरती काय आहे mLt-2, खाली अरे झालं ना ते, आता बघा ही वरती जाईल, एक स्टेप वाढणार आहे आपली. वरती जाताना mLt-2, Lt2I-1, I-1. हे T2 होता का, एक मिनटं काहीतरी चुकतं आहे आपलं. Ti सेकंड, हां T आहे, याच्यामध्ये पण T. 1 मिनिट, हां 1 मिनिट, एक मिनटं रे शिट, मीटर सेकंड होता ना इथं, सेकंड इनव्हर्स, सॉरी, हां -1 होता इथं, तेच शोधलं, काहीतरी चुकलं. Ti ॲज इट इज हा -1 होता, दोघांचे मल्टिप्लिकेशन होताना L ॲज इट इज T⁻⁻1T असं आहे बघा. ते काय होईल, T⁻1 दोघांच्या म्हणजे हा 1 आहे, दोघांचे समेशन होईल. काय राहिला तो T⁻0, म्हणजे काहीच नाही. की त्याला लिहायचे असेल T⁻0 लिहा, अदरवाईज त्याला लिहू नका. पुढे I. आत्ता याला सॉल्व करताना वरती जाईल तो, हा डायमेन्शन mLt-2, हा तुमचा Li⁻1 दिसतंय का, बट पाहून घेऊ द्या मला एकदा. ओके, दिसत नाही आता. नेक्स्ट स्टेप मी इकडे लिहितोय. कुठपर्यंत आलो आपण, mLt-2 am I right, Li⁻1. आता मल्टिप्लाय करा,
मास आहे नाही, एम ॲज इट इज. किंवा याला परत क्लिअर लिहायचे असेल तर एम एल टी -2 -1 ची पॉवर आहे ती इनसाईड घेऊ, म्हणजे प्रत्येकाला पॉवर देऊ. आता आपण का होईल एल -1 आय -1. आता मल्टिप्लाय करू, इकडे एम आहे का नाही, एम ॲज इट इज. एल ओके, एल आहे, एल 0, एल काय आला 0, टी नाही, टी -2 आय -1. एल 0 आहे, लिव्ह इट. एम टी -2 आय -1. काय केलं, जी क्वांटिटी आपल्याला ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन फाईंड करायचे होतं फॉर्म्युल्यामधून आधी तिला मी सेपरेट करून घेतली, तिचा फॉर्म्युला बनवला, त्या फॉर्म्युलामधून त्या क्वांटिटीचा फॉर्म्युला बनवला. ओके, मग जेवढ्या क्वांटिटी सर्वांचे डायमेन्शन सेपरेटली फाईंड केला आणि इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केलं आणि डायमेन्शनली त्याला कॅल्क्युलेट केलं. याच्यावरून तुम्हाला एक होमवर्क देतो, लिहून घ्या. फाइंड डायमेन्शन ऑफ प्रेशर such that pressure is equal to force upon area. Find dimension of pressure such that pressure is equal to force upon area. तो नंतर आहे झालं. नंतर ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन आहे. ओके शिट यार, सॉरी. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन. डायमेन्शन ॲनालिसिस जे करतो आपण आता, त्याचे 3 मेन ॲप्लिकेशन आहेत. किती 3 मेन्स ॲप्लिकेशन आहेत. त्याच्यामधून फर्स्ट ॲप्लिकेशन आज बघू आपण. टू चेक करेक्टनेस ऑफ, त्याच्या आधी काय घ्या, ठीक आहे, टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. काय टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. आता हे कसं करतो, तर एक प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणतात त्याला. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. हे प्रिन्सिपल काय म्हणतं, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल डायमेन्शन ऑफ इन एनी फिजिकल क्वांटिटी, कोणती बी एक फिजिकल क्वांटिटी घ्या तुम्ही, कोणती पण, ओके, फिजिकल क्वांटिटी किंवा फिजिकल क्वांटिटीपेक्षा इक्वेशन ऑफ फिजिकल क्वांटिटी इन एनी इक्वेशन ऑफ
फिजिकल क्वांटिटीज, नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज मिळून एखादं इक्वेशन तयार झालं आहे त्याच्यासाठी आहे. इन एनी इक्वेशन ऑफ फिजिकल क्वांटिटीज डायमेन्शन ऑफ each term on both sides of equation are equal. अगर असं असेल तर ती इक्वेशन हे करेक्ट असतं. म्हणजे काय, एखादं इक्वेशन दिलं आहे ए इज इक्वल टू बी प्लस सी, हिअर ए बी अँड सी नॉट अ कॉन्स्टंट ऑर तिघं काय फिजिकल इक्वेशन क्वांटिटी पण तरी व्हेलॉसिटी असेल, ॲक्सलरेशन असेल, वॉट एव्हर जे पण असेल, असं एक इक्वेशन दिलं आहे. तर अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, डायमेन्शन ऑफ इच टर्म मीन्स डायमेन्शन ऑफ इच टर्म ऑन बोथ साइड्स आर इक्वल. दोघं साईडचे जेवढे टर्म्स असतील त्यांचे डायमेन्शन इक्वल असतात. मीन्स डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ सी. इफ यू लुकिंग ॲट LHS, देर इज ऑन सिंगल टर्म ए, डायमेन्शन ऑफ इकडे पाहिलं तुम्ही तर दोन टर्म्स आहेत बी आणि सी, तर डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ सी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ ए. जेवढ्या टर्म्स असतील इक्वेशनमध्ये सर्वांचे डायमेन्शन हे इक्वल असतं तरच ते फिजिकल इक्वेशन हे करेक्ट आहे, असं हे प्रिन्सिपल असतं. अँड फ्रॉम दिस प्रिन्सिपल वी कॅन चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. फ्रॉम दिस प्रिन्सिपल वी कॅन चेक द करेक्टनेस ऑफ एनी फिजिकल इक्वेशन. कोणतंही फिजिकल इक्वेशन दिलं मी आणि तुम्हाला विचारलं की हे करेक्ट आहे का नाही, तुम्ही लगेच डायमेन्शन फाईंड करायचे. सर्व टर्म्सचे जर डायमेन्शन इक्वल आले तर ते फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल नोट्समध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे. नोट्समध्ये जे एक्झाम्पल दिलं आहे ते हे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन येते. वी विल स्टडी अबाउट इट इन थर्ड चॅप्टर. बट ते काय एवढं बघून आता व्ही इज इक्वल टू यू प्लस AT असे हे इक्वेशन आहे, फिजिकल इक्वेशन दिले. कुठून आलं काय आलं इट डझंट मॅटर नाव, ते कायनेमॅटिक्समध्ये कळणार आहे आपल्याला. फक्त एवढं लक्षात ठेवा की इक्वेशन आहे व्हेर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या क्वांटिटी दिली तुम्ही. आता व्ही इज अ फायनल व्हेलॉसिटी, काय फायनल व्हेलॉसिटी, यू इनिशियल व्हेलॉसिटी, A acceleration, T टाइम. आपल्याला काय चेक करायचे आहे की हे इक्वेशन जे दिलं आहे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन हे जे इक्वेशन दिलं हे करेक्ट आहे का नाही हे चेक करायचे. कसं चेक करणार आधी तर सांगतो. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सेड in any or in every physical equation dimension of each term on both side will be equal. both साईडचे जे डायमेन्शन असतील सर्व टर्म्सचे हे इक्वल असतील. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल नोटबुकमध्ये नीट लिहिलं आहे तो प्रॉब्लेम. डायमेन्शन ऑफ V इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ U इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ AT. हे जर असेल तरच इक्वेशन बरोबर आहे, अदरवाईज हे रॉंग असेल. ओके, लेट्स चेक इट. फर्स्ट इक्वेशन काय दिलं आहे V इज इक्वल टू यू प्लस AT. ह्याला इक्वेशन म्हणून फॉर डायमेन्शन ऑफ V काय आहे सर फायनल व्हेलॉसिटी. फायनल इनिशियलचा काय मिनिंग नाही, स्टार्टिंग आणि एंड पॉईंट आणि स्टार्टिंग पॉईंट आहे. क्वांटिटी कोणती आहे व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीची. सो व्हेलॉसिटीचे डायमेन्शन. आता व्हेलॉसिटीचे डायमेन्शन कसं काढणार मी परत तेच रिपीट करतो. इमॅजिन व्हेलॉसिटीची डेफिनेशन येते
वेलॉसिटी लिहिण्यापेक्षा कन्फ्यूज झाले, व्ही लिहिता मी नाही. व्हीची डेफिनेशन म्हणजे वेलॉसिटी डेफिनेशन येते डिस्टन्स अपॉन टाईम. याला पूर्ण लिहिता तुम्ही, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स म्हणजे काय, यस टाईम दाखवतो टीने, इन टर्म्स ऑफ युनिट काय येतील, डिस्टन्सचे युनिट मीटर, टाईमचे येतं सेकंड. सो याच्यावरनं डायमेन्शन ऑफ व्ही काय येईल, डायमेन्शन ऑफ व्ही मास आहे का 0, मीटर आहे लेन, आणि टाईम का होईल -1. डायमेन्शन ऑफ व्ही निघाला. सिमिलरली फॉर यू काय येईल, इनिशियल वेलॉसिटी काय वेलॉसिटीचे म्हणजे याचे डायमेन्शन काय येईल सेम. एखादा पार्टिकल मूव्ह करत असेल तर त्याच्या स्टार्टिंगला काय वेलॉसिटी येते ती यूने दाखवतात, त्याला म्हणतात इनिशियल वेलॉसिटी. अँड तो ज्यावेळेस फायनल पॉईंटला गेला त्यावेळेस त्याची वेलॉसिटी काय होते त्याला म्हणतात फायनल वेलॉसिटी. ओके, दिस. आता बघा दोघं सेम आहेत म्हणजे हे इक्वल टू याला. आता हे बघू, याला इक्वेशन 2 द्या, सॉरी याला 1 द्या इक्वेशन, याला नका देऊ, याला 2 याला 3. आता काय 80चे फॉर 80. आता ते काय काय ॲक्सेलरेशन अँड टाईम. ओके, दोघांना सोबत घेतो आहे मी. याला कसं लिहिणार मी, ॲक्सेलरेशन हा तुमचा टाईम. आता ॲक्सेलरेशनची डेफिनेशन काय, तर ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आतापर्यंत तुम्हाला थोडीशी क्रॅम्प झालेली असेल, ती नंतर येणारं जे पण क्रॅम्प झालेली असेल ती म्हणजे काय, वेलॉसिटी अपॉन टाईम हा तुमचा टाईम. बरोबर आहे. फॉर्म्युल्यामध्ये ह्या टी काय होतं कॅन्सल, राहिलं काय फक्त वेलॉसिटी. म्हणजे AT इज इक्वल टू काय आला वेलॉसिटी, म्हणजे डायमेन्शन ऑफ AT इज इक्वल टू काय असेल, डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी. डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी आपण ऑलरेडी फाईंड केली, m0 L1 t-1. look at sorry याला इक्वेशन नंबर 4. फ्रॉम 2, 3 and 4 dimension of E is equal to dimension of U is equal to dimension of AT. so equation 1 हे जे होतं हे इक्वेशन इज करेक्ट. काहीच केलेलं नाही. काय करायचं परत सांगतो की होमोजिनिटी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतं आपल्याला की इन एव्हरी फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन ऑफ इच टर्म, इच वर्ड काय यूज केला आहे, नॉट होल. ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, तर याचे डायमेन्शन वेगळं याचे वेगळं. डायमेन्शन ऑफ इच टर्म विल बी इक्वल टू मीन्स डायमेन्शन ऑफ दिस प्लस डायमेन्शन ऑफ दिस इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ दिस इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ दिस. याच्यावर अजून एक होमवर्क देतो मी आणि मग आपण लेक्चर संपू. ओके, v² इज इक्वल टू u² मायनस 2as. याचे फाईन करायचे. होमवर्क आज 2 आहेत, प्रेशरचा पण होमवर्क होता, याचे पण आहे आणि एक अजून लागले. सो उद्या करा ते किंवा आजच करा. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्समध्ये 3rd नंबरचा प्रॉब्लेम दिला आहे मी तुम्हाला आणि तिथं HW लिहिलं आहे. इम्पॉर्टन्स प्रॉब्लेममध्ये 3rd नंबरचा प्रॉब्लेम आहे, तिथं HW लिहिला आहे, त्याच्यात एक फॉर्म्युला दिला आहे, त्याचे तुम्हाला फाइंड करायचे. ओके, असे 3 होमवर्क आहे आज. नेक्स्ट आता आपण उद्या पाहू, जास्त होईल ना तिथे.